आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। रामानंद नगर किर्लोस्करवाडी परिसरात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला। वसंत ऋतूमध्ये साजरा होणारा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण लोकसण असून हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन केली जाते। देश, देव आणि धर्म या विचारसरणीवर चालणारे तसेच हिंदू संस्कृतीची जपणूक करणारे श्री ज्योतिर्लिंग मित्रमंडळ यांच्या वतीने पहिल्या दिवशी विधिवत होळी दहन करण्यात आले। परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेत। होळी हा केवळ रंगाचा उत्सव नसून तो वाईट, अमंगल आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून चांगले विचार आणि सकारात्मक वृत्ती अंगीकारण्याचा संदेश देणारा सण आहे। पुरणपोळी, धुळवट, रंगाची उधळण यामुळे सणाला वेगळे आकर्षण लाभते। मात्र रंगपंचमीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करून कोरडी रंगपंचमी साजरी करण्याचे कडक आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील यांनी केले। पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचतीचा संदेश देत सण साजरा करणे हीच खरी काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। होळीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, संस्कृतीचे जतन आणि पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संदेश देत रामानंद नगर परिसरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।